हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 34, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. अर्जुनच्या या निर्णयाने अर्णव आणि जयंतही त्याच्याकडे आश्चर्याने थक्क होऊन बघत होते. एवढ्या सगळ्या स्टाफला एकत्र असं जॉबवरून काढून टाकणं म्हणजे कंपनीसाठी ही धक्कादायक गोष्ट असणार होती. समोर उभे असलेल्या सगळ्या स्टाफचे हातपाय गळून गेल्यासारखे झाले होते. आता पुढे. जयंत, इथे असलेल्या सगळ्यांचे रेस्टिकेशन लेटर संध्याकाळपर्यंत यांच्या टेबलावर पोचायला हवेत आणि उद्या नवीन स्टाफची इंटरव्ह्यूची अरेंजमेंट कर. अर्जुन रागाने तिथे उभ्या असलेल्या सगळ्या स्टाफकडे बघत म्हणाला. मला वाटलं होतं हुशार आणि एक्सपिरियन्स स्टाफ असेल तर माझा प्रोजेक्ट उत्तम होईल, बट आय वॉज रॉंग. माझा स्टाफ तर केअरलेस आणि सेल्फिश निघाला. पहिल्यांदा माझा निर्णय चुकला असं मला वाटतंय. अर्जुन रागाने थरथरत बोलत होता. बोलताना त्याचे डोळे लालबुंद झाले होते. भाई पण, अर्णव हळूच आवाजात अर्जुनला बोलत होता, पण अर्जुनने त्याला हात दाखवून तिथेच थांबवलं. आता माझं तोंड काय बघताय? जा आणि जाण्याची तयारी करा. आज आणि आत्तापासून असंही तुमच्याकडे काहीच काम नाही. सो तुम्हाला वाटत असेल तर आत्ताही घरी जाऊ शकता. अर्जुन सगळ्यांकडे बघत म्हणाला. पण सर, वी आर रिअली व्हेरी सॉरी. सर, पुन्हा आमच्याकडून अशी चूक होणार नाही, सगळे एकाच सुरात म्हणाले. बिचारे ज्यांनी अगदी इमानदारीने काम केले होते तेही त्यांच्याबरोबर पिसले गेले होते. गेट आउट, अर्जुन जवळजवळ सगळ्यांवर ओरडत म्हणाला. सगळा स्टाफ खाली मान घालून मीटिंग रूमच्या बाहेर निघून गेला. जयंत, तुला मी काहीतरी सांगितलं आहे. तुलाही काम करायचं नसेल तर तुझ्या नावाचंही एक लेटर तयार कर. तिथे अजूनही उभ्या असलेल्या जयंतकडे बघत अर्जुन रागाने म्हणाला. सॉरी सर, जयंत म्हणाला आणि लगेच बाहेर पडला. भाई शांत हो, तू रागाच्या भरात निर्णय घेऊ नकोस. अर्णव अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला. अर्णव, आपल्या कंपनीतील हा केअरलेस स्टाफ, ह्या सगळ्या फाईल्स, अर्ध्या अपूर्ण आणि अर्ध्या चुका, कसा पूर्ण होणार माझा प्रोजेक्ट? अर्जुनचा राग अजूनही कमी झाला नव्हता. तो टेबलावर सगळ्या फाईल फेकत म्हणाला. भाई, मला कळतंय, हे प्रोजेक्ट आपल्यासाठी, आपल्या कंपनीसाठी आणि मुख्य म्हणजे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला मान्य आहे आपला स्टाफ चुकला, त्यांनी तुझ्या या ड्रीम प्रोजेक्टला सिरियसली घेतलं नाही. पण भाई, मला वाटतं आता त्यांना त्यांची चूक समजली असेल. प्लीज भाई, एवढा मोठा निर्णय असा तडकाफडकी घेऊ नको. आणि एकदम जर असं एवढ्या स्टाफला आपण कामावरून काढून टाकलं तर बाहेर मार्केटमध्ये आपली इमेज खराब होईल आणि त्याचा परिणाम आपल्या प्रोजेक्टवरही होईल. म्हणून तू शांतपणे विचार कर. अर्णव खूपच समंजसपणे अर्जुनला समजावत म्हणाला. अर्णव, या सगळ्यांमुळे जर माझी कंपनीची इमेज खराब होत असेल तर आय डोंट केअर. मला काही फरक पडत नाही. मी माझ्या नवीन स्टाफ यांच्यापेक्षाही क्वालिफाईड भरती करेन. मला या लोकांची माझ्या कंपनीमध्ये काहीच गरज नाही. अर्जुन रागात म्हणाला. बरं ठीक आहे, तू आधी शांत हो. मी तुझ्यासाठी एक स्ट्रॉंग कॉफी पाठवतो, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल, अर्णव म्हणाला. अर्जुन आता रागात होता आणि तो आता कोणाचाही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणून अर्णवने सध्या तरी विषय सोडून दिला आणि बाहेर निघून गेला. इकडे सगळा स्टाफ बाहेर आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट होतं. त्यांच्याकडूनही चूक झाली होती. त्यांनी अर्जुनच्या स्वप्नाला, त्याच्या प्रोजेक्टला खूपच हलक्यात घेतलं होतं. हे फक्त त्यांचं काम करत होते आणि आपल्या दिवस भरून काढत होते. पण अर्जुनच्या आजच्या रागाने आणि बोलण्याने त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे हे त्यांना कळून चुकलं होतं.
पण आता ते माफी तरी कोणत्या तोंडाला मागणार होते. आणि असं अचानक जॉबवरून काढून टाकणं हे तर त्या सगळ्यांसाठी खूपच धक्कादायक होतं. आणि थोड्याच वेळात ही बातमी पूर्ण केडी ग्रुपवर पसरली होती. ऑफिसमधील बराचसा स्टाफ जो या प्रोजेक्टमध्ये नव्हता तो आपसात कुजबुजू लागला होता. काही जण तर खुश होते तर काही जण हळहळ व्यक्त करत होते. आणि कामिनी तर खूपच खुश झाली होती. इकडे मृणाल अजूनही कृष्णराव यांच्या बरोबर होती. त्यामुळे बाहेर रुक्मिणीबाई पण अस्वस्थ होत होत्या. अगोदरच मृणालसारखीच या घरात आलेली त्यांना आवडत नव्हती. आणि त्यात अर्जुनसाठी कृष्णराव यांनी तिला पसंत केल्यामुळे तर त्यांना तिचा रागच येत होता. पण आता सध्या तरी त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. मृणाल बेटा, अर्जुनचा गैरसमज झाला म्हणून त्याने तुझ्यावर हात उचलला. तुला तर त्याचा राग माहीतच आहे, कृष्णराव म्हणाले. डोंट वरी आजोबा, काहीच हरकत नाही. मला माहीत आहे त्याचा राग. मला वाईट नाही वाटलं. आणि आपल्या माणसाचा कोणी राग धरतं का आजोबा? मृणाल एकदम सभ्यपणाचा आव आणत म्हणाली. हो, तेही खरंच आहे. तुझ्यासारखी समजदार पत्नी त्याला मिळाली तर मला पूर्ण विश्वास आहे की त्याचा राग नक्कीच कमी होईल, कृष्णराव हसत म्हणाले. पण आजोबा, मी त्याला आपलं मानलं असलं तरी त्याने मला अजून आपलं मानलं नाही. तो माझ्याशी लग्नाला कधीच तयार होणार नाही. आणि तुमच्या घरचे त्यांना तर मी आवडतही नाही, मृणाल मुद्दाम कृष्णराव यांच्यासमोर तोंड पाडत म्हणाली. घरच्यांची तू काळजी करू नको, त्यांना समजावून सांगेन मी. पण त्याआधी अर्जुनला आपल्याला तयार करायला हवं आणि ते तुलाच करावं लागेल, कृष्णराव हसत म्हणाले. आजोबा, तुम्ही का सांगत नाही त्याला? तुमचं नक्कीच ऐकेल तो. पण आजोबा, मी एक निर्णय घेतला आहे. अर्जुन जर लग्नाला तयार झाला नाही तर मी कोणाशीच लग्न करणार नाही, मृणाल म्हणाली. असं काही होणार नाही मृणाल बेटा, तुझं लग्न अर्जुनशीच होईल. तू काळजी करू नको, कृष्णराव म्हणाले. थँक्यू आजोबा, मी निघते आता. डॅड वाट बघत असतील. उद्या मी परत येईन. असंही काही दिवसांनी मी या घरात येणारच आहे. आणि आजोबा, त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघते, मृणाल हसत म्हणाली. हो बेटा, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. आमच्या या दातार परिवारात येणारी तू सून तूच असशील. काळजी करू नको, कृष्णराव म्हणाले. कृष्णराव यांचा निरोप घेऊन मृणाल हसतच तिथून बाहेर पडली. बघितलं आई, कशी हसत हसत बाहेर पडली ती. मला तर वाटतं बाबांवर हिने कसली तरी जादूच केली असावी. त्यांच्याच पाठिंबाने तर ही या घरची सून होण्याचं स्वप्न बघते. दीपा आगीत तेल ओतत म्हणाली. आणि रुक्मिणीबाई थोड्या रागानेच कृष्णराव यांच्या रूम मध्ये आल्या. बाई काय बोलणार हे कृष्णराव यांना आधीच कल्पना होती. म्हणून त्यांनी शांतपणे आपले डोळे बंद करून झोपून घेतलं. त्यांना झोपलेलं बघून रुक्मिणीबाई अजूनच चिडल्या आणि पाय आपटत परत तिथून निघून गेल्या. तिकडे यांची अशी गुप्तगुप्त चालू असताना इथे मात्र अर्जुनचा राग कमी होण्याचं नावच घेत नव्हता. नक्की राग कोणाचा होता तेच कळत नव्हतं. पण त्याच्या रागामुळे सगळा स्टाफ अस्वस्थ नक्कीच झाला होता. काय करावं आता? रागावलेल्या अर्जुनची माफी कशी मागावी असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. इकडे रचना तर खूपच टेन्शन मध्ये आली होती. ती त्या लोकांमधील होती त्यांनी आपलं काम अगदी इमानदारीने पार पाडलं होतं. कामात कोणतीही चूक नव्हती. पण या बाकीच्यांमुळे तिच्या जॉबवर ही गदा आली होती. अर्थात तिला मिळणारं लोनही आता मिळणार नव्हतं. सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं म्हणत असतानाच हा नवीन प्रॉब्लेम समोर उभा राहिला होता. त्यामुळे ती अजूनच खूप टेन्शनमध्ये आली होती. अनु, हे सगळं काय होऊन बसलं? आपण तर आपलं काम नीट केलं होतं, मग आपल्याला ही सजा का? आता सगळंच विस्कटणार. माझा जॉब जाणार आणि मग लोनही मिळणार नाही. मग आत्या आमचं घर आमच्या ताब्यात घेणार. माझे बाबा, आई, आम्ही तिघेही रस्त्यावर येणार. आणि मग तो तिचा मुलगा येणार आणि मला घेऊन जाणार. रचना हातवारे करून बडबड करत होती. रचू, अगं काय बोलतेस? असं काहीच होणार नाही. सगळं चांगलं होईल. तू शुद्धी दे आधी, काहीही बडबडू नकोस, अनोखी तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली. काही चांगलं होणार नाही अनु आता. अर्जुन सर कोणाचंच ऐकणार नाहीत. आणि काय ऐकणार? आपण कामच तसं केलं आहे. रचना आपल्या डोक्याला हात लावत रडत म्हणाली. रचू, अगं ऐक माझं.
नको ना गं रडू तू, रडली की मला पण रडायला येतं. ऐकतील अर्जुन सर, आता रागात आहेत, पण त्यांचा राग शांत झाला की होईल सगळं ठीक. अनोखी रचनाला समजावत म्हणाली आणि ती खरंच रचनाला समजावत होती की स्वतःला ते तिचं तिलाच माहीत. रचू, तू मस्त गरम चहा पी, म्हणजे तुला बरं वाटेल. मी आणते तुझ्यासाठी चहा. असं म्हणून रचना काही बोलायच्या आधीच अनोखी कॅन्टीनमध्ये निघून गेली आणि तिने तिथे असलेल्या सगळ्यांसाठी चहा माटून द्यायला सांगितला. तिला माहित होतं हा फक्त रचनाचा प्रॉब्लेम नाही, त्या सगळ्या स्टाफमधील खूप जणांचे काही ना काही प्रॉब्लेम असतीलच. अचानक असा जॉब जाणार म्हणून सगळेच टेन्शनमध्ये असतील. अर्णव आधीच हळव्या मनाचा होता. त्याला स्टाफबद्दलही वाईट वाटत होतंच. त्यातच त्याला अर्जुन इतका का रागावला आहे त्याचं खरं कारण जयंतकडून कळलं होतं. त्यामुळे अर्जुनचा राग आता कमी होईल की नाही तेही शंका होतीच. तो खिन्न मनाने स्टाफजवळ आला. त्याचबरोबर सगळा स्टाफ अर्णवभोवती गोळा झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. अर्णव सर, आमचं चुकलं, पण परत आम्ही अशी चूक करणार नाही. प्लीज तुम्ही अर्जुन सरांना समजावा ना. तिथे संपलेला स्टाफ अर्णवला विनंती करत होता. हे बघा, शांत व्हा. मी अर्जुनशी बोललो, तो आता खूप रागात नाही. त्याचा राग थोडा शांत झाल्यावर मी पुन्हा एकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन, पण आता तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अर्णव म्हणाला. मला वाटतं अर्जुन सरांनी जरा गरजेपेक्षा जास्तच विश्वास तुमच्यावर ठेवला, म्हणून त्याला आणि पर्यायाने तुम्हाला आजचा हा दिवस बघायला मिळत आहे. तुम्ही कदाचित आपलं समजून या ग्रुपमध्ये कधी काम केलंच नाही. हा प्रोजेक्ट अर्जुन सरांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी ते दिवस रात्र काम करत आहेत. त्याने आपल्या प्रोजेक्टसाठी केडी ग्रुप मधला उत्तम स्टाफ निवडला, पण तोच स्टाफ जर त्याचं स्वप्न तोडायला निघाला असेल, त्याने अजून काय करायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं? अर्णव सगळ्या स्टाफला उद्देशून म्हणाला. खरंच सर, आमचं चुकलं. आम्ही खरंच आमचं समजून काम करायला हवं होतं. अर्जुन सरांनी आम्हाला निवडून एक उत्तम एम्प्लॉई म्हणून मान दिला आणि आम्ही त्यांना फक्त मनस्ताप दिला. याची आता आम्हालाच लाज वाटते, त्यातील एक एम्प्लॉई म्हणाला. अर्णव सर, अर्जुन सरांना सांगून आम्हाला एक संधी द्या ना. आम्ही आमचे दिवस रात्र एक करून अर्जुन सरांचं स्वप्न पूर्ण करू. प्रसाद म्हणाला. हे बघा, मी नक्कीच त्याला परत एकदा समजवण्याचा प्रयत्न करेन, पण अर्जुन सरांचा राग तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. अर्णव म्हणाला. ठीक आहे सर, आम्ही वाट बघू, नाहीतर आमचं नशीब समजून इथून निघून जाऊ. अजून एक एम्प्लॉई निराश होत म्हणाला. अनोखीही एकदम शांत उभं राहून अर्णवचं सगळं बोलणं ऐकत होती. तिलाही कळत होतं सगळ्यांचं चुकलं आहे, पण आता काय? अनोखीने काहीसा विचार केला आणि ती सरळ अर्जुनच्या केबिनमध्ये गेली, आणि तेही विना परवानगी. व्हॉट द हेल? काय मूर्खपणा आहे हा? तू माझ्या केबिनमध्ये परवानगी न घेता आलीच कशी? आधीच चिडलेला अर्जुन अजूनच अनोखीवर चिडला. कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. कथेला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.